आपली येते आता पुण्यावरून गाडी, म्हणजे आता ऑलरेडी त्यांनी सिन्नर क्रॉस केलेलं आहे. सो आपण साईट आलो, बट विषय असा आला तर नेमकं गाडी घुसण्यासाठी जागाच नाही. काहीच पावसाने एवढं डोक्याला ताण दिलं ना, अक्षरशः. आता विषय असा आहे, रस्ता तर बनवलाय गाईज आपण, हे बघा रस्ता तर बनवलाय. ऍक्च्युली ना साईट पासून आपलं ऑफिस खूप लांब आहे, तर त्याच्यामुळं आता काही डीसी आपल्याला द्यायचे, तर आपण डीसी तर आले आपल्याला ग्रुपला. गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आपण सकाळी सकाळी आलेलो आहे नांदूर नाक्याला गाईज, आणि नांदूर नाक्याची ही साईट आहे. या साईटचं गाईज आपल्याला काम चालू करायचं आहे. सो कशाचं, स्प्रिंकलरचं आणि हायड्रा सिस्टमचं. गाईज आपली येते आता पुण्यावरून गाडी, म्हणजे आता ऑलरेडी त्यांनी सिन्नर क्रॉस केलेलं आहे. सो आपण साईट आलो, बट विषय असा आला तर नेमकं गाडी घुसण्यासाठी जागाच नाही. आता या इथं रॅम्प जवळ एक गेट लावून ठेवला आहे, त्याच्या तिकडं पाऊस आणि रस्ताच नव्हता नाही का. गाईज आता JCB बोलून आपण रस्त्याचं काम चालू केलेलं आहे, म्हणजे इथं रस्ता बनल. म्हणजे कसं गाईज, आपल्याला जे पाईप आहे ते पाईप प्रॉपर उतरवता येईल नाही. चला गाईज आता पूर्ण रस्ता बनवून घेऊ व्यवस्थित त्यांच्याकडून, जेणेकरून आपली गाडी अशी सरळ घुसेल इकडं. त्यानंतर इथं हा गेट काढून पाईप उतरून घेऊ सगळे नाही. काहीच पावसाने एवढं डोक्याला ताण दिलं ना, अक्षरशः. आता विषय असा आहे, रस्ता तर बनवलाय गाईज आपण, हे बघा रस्ता तर बनवलाय इथं, पण गाडी फसली नाही पाहिजे आपली, नाही तर डोक्याला ताण आहे. म्हणजे पूर्ण दिवसच इथं निघून जाईल, त्याच्यात लेबर भेटत नाही. आता काय करावं. सो गाईज तर आता आपण आलेलो आहे कुणाल पाटीलच्या साईटवर गाईज, हे बघा. आणि गाईज आता ग्राउंड फ्लोअरचं, त्यानंतर फर्स्ट फ्लोअरचं, त्यानंतर 6th फ्लोअरचं, 7th फ्लोअरचं काम फायनल झालेलं आहे. त्यानंतर गाईज रायझर जो आहे, दोन्ही पण रायझर नाही का, हा स्प्रिंकलरचा रायझर आहे, त्यानंतर अजून एक रायझर आहे दुसरीकडे, दोन्ही पण रायझर फायनल झालेले आहे. आणि आता गाईज दादूनी काम चालू केलेलं आहे 2nd फ्लोअरचं. 2nd फ्लोअरचा जो हेडर आहे तो हेडर टाकलेला आहे, म्हणजे आता 2nd, 3rd, 4th, 5th, म्हणजे आता 4 फ्लोअरचं काम दादून मी सांगितलंय. काही कर लवकरात लवकर आवर आपल्याला साईट हँड ओव्हर करायची नाही का. आता बघू सतीश सर पण येते. ऍक्च्युली आपण इथं आलो होतो टायर रोड देण्यासाठी, म्हणजे गोडाऊनला जे खूप जुने टायर रोड पडलेले होते, ऍक्च्युली चांगले ते, फक्त दोन्ही साईडने थोडे गंजलेले होते. तर दादूला बोललो कट करून घेते दोन्ही साईडने आणि यूज करून घे नाही का, कारण वेस्ट जाते ते. तर आपल्याला वेस्ट नाही गेलं पाहिजे आपलं कोणतं पण मटेरियल गाईज. तर गाईज सतीश साहेब आहेत, एक 5-10 मिनिटं थांबू, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकू. त्यानंतर आपल्याला जायचंय गाईज कुठं, याला मयूर ट्रेडर्सला जायचंय. तिथून कुणाल पाटीलचं अजून काय मटेरियल आहे ते घ्यायचं आहे. त्यानंतर कालचे पण काही डमी वगैरे होते ते पण घ्यायचे, आणि मग इथून जायचं आपल्याला ऑफिसच्या कामाला. ऑफिसला लय काम आहे. त्यानंतर कुबेर लॉन्सला पण जायचं आहे. आज आपण आलेलो आहे श्री गणेश क्रिसंटला गाईज. हे बघा, हे पेंटचे जे 2 डब्बे, हे पेंटचे 2 डब्बे दिले इथं. त्यानंतर गाईज इथं चालू आहे पार्किंगचं काम पूर्ण, याचं आपलं स्प्रिंकलरचं. आता यांचं ऑलरेडी जो पूर्ण हेडर होता गाईज, पूर्ण रिंग लाईन मारते वाटतं नाही का इथून तिथून. आणि त्यानंतर गाईज हे बघा, इथं पण एक हेडर येतोय मध्ये त्यांचा तो, आणि इकडे झालेलं आहे ब्रांच बनवून सगळं गाईज. आता आपण काय करू, DC मागवलेला आहे ऑलरेडी या पेंटचा, त्या DCची प्रिंट मारू, आणि त्यानंतर कुणाल पाटीलचं पण काही मटेरियल घ्यायचं, त्याचं पण DC मागून घेऊ, आणि मग DC पण रिसिव्ह देऊ, मटेरियल पण देऊन टाकू. गाईज आता आपण चाललो आहे कुणाल पाटीलला. इथलं तर मटेरियल दिलंय, पण कुणाल पाटीलला जावं लागेल, परत यायचं इथं DC द्यायचं. होतो मयूर ट्रेडर्सला गाईज. मयूर ट्रेडर्सला गाईज आता आपण काही मटेरियल घेतलेलं आहे. हे ती गोणी आण ना, गोणी आणते गाईज. बघा एवढी मोठी गोणी आता गाडीवर घेऊन जायची आम्हाला. बाकीचे पोर्टर काढताय, आम्ही गाडीवर येतो. ऍक्च्युली ना साईट पासून आपलं ऑफिस खूप लांब आहे, तर त्याच्यामुळं आता काही DC आपल्याला द्यायचे, तर आपण DC तर आले आपल्याला ग्रुपला. सो गाईज आता आपण इथून झेरॉक्स घेणार आहे डायरेक्ट नाही का, कारण ऑफिस इथून माझ्या हिशोबाने तरी 6-7 किलोमीटर आहे. 6-7 किलोमीटर जायचं म्हटल्यावर नाही म्हटलं तरी 50चं पेट्रोल जाईल आपलं. त्याच्यापेक्षा इथं 10 रुपयाचं प्रिंट मारून घेणार आहे आपण. त्यानंतर सगळ्यांकडे जाऊन ज्याला त्याला DC देऊन टाकू आणि रिसिव्ह घेऊन टाकू तिथून आपण.
सो गाईज तर जस्ट नाव आपण आत्ताशी आलेलो आहे आता आपल्या ऑफिसला. सकाळपासून गाईज आत्ताशी विजिट झालेले आहे आपल्या ऑफिसला. आणि आल्यानंतर गाईज बघतो तर काय फुल पसार आहे बघा, खुर्च्या कुठं तर काय कुठं असा विषय झालाय. प्रदीप भाऊ आपला मस्त तोंड पेंट धुवून आलेला आहे आणि तुमचा भाऊ पण. आणि सो गाईज तर आजचा आपला जो काही टार्गेट होता कामाचा तो सर्व पूर्ण झालेला आहे. आणि गाईज आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7. सो आता आपला पण आउट टाइम टाकायचा आहे गाईज. बट गाईज आपल्याला जायचं आता पहिले गोडाऊनला एक छोटंसं काम आहे, ते काम करू आणि त्यानंतर मग तिथूनच आउट टाइम टाकून मग गाईज आपण निघू आपल्या घरच्या प्रवासाला. गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, जय महाकाल.